मित्रांनो, कशा आहात? तर आज आपण चाललो आहे मालवण इथं. आता आम्ही निघालोय मालवणवरून. कुठे जायचं? सिंधुदुर्ग ना? सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. तर आता आपण जाऊयात. आता आपण चाललेलो आहे सरळ गोवा हायवे. आता आपण चालू आहे मलंगडला. मलंगडाला चाललो. ही फोन आहे म्हणजे माझी बहीण. हा आहे सरळ गोवा हायवे. तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहे मालवण या ठिकाणी. तर आपण त्या रिसॉर्टमध्ये थांबलोय, म्हणजे गेस्ट हाऊस रेस्टॉरंट. इथं आपल्याला मालवणी, चायनीज, जापानी, पंजाबी सगळे भेटू शकतात. तर पुढे जाऊयात. तर मित्रांनो, तर आता आपल्याला या रेस्टॉरंटमध्ये असे झोके भेटू शकतात. अजून हे सुंदर असे, म्हणजे माझ्या मागे बघू शकता, सुंदर असे झाडं, तर कोंबड्या बिंड्या आहेत. मस्तपैकी झाडं पण आहे इथं. तिकडं माझी बहीण आणि एक काका ते खेळत आहे. तर आता आपण तुम्हाला रूम दाखवतो. आपला रूम इथं. हा बेड आहे. TV बघा, सगळ्यात मोठा TV. हे बघा, हा हे आहे ना, हा हँडवॉश, बाथरूम आहे, आंघोळीचं ते मिक्स आहे, जॉईंट आहे, ग्रीजर रॉक्सीचे. आणि तिकडं झोका खेळत बसले. इकडून तुम्हाला एक शॉर्टकट दाखवतो. इथून आपण डायरेक्ट समुद्राकडे जाऊ शकतो. तुम्हाला दाखवणार आहे थोड्या वेळाने, जेव्हा आम्ही जाऊ. कोंबडी 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 माने कोंबडी. गेट बघा, गेट बघा, तो पायपाने बनवलेला गेट आहे. हा गेट पायपाने बनवलाय वाटतं. मस्त आहे. सगळे मस्ती करते, मज्जा करते, म्हणजे मस्ती काही बोलू शकत त्याला. इथं पण पहिलं समुद्र होतं, पण ते पाठी केल्यामुळं, म्हणजे संपल्यामुळं मागे गेलं. इथं फक्त माती राहिली. आपण मालवण मध्ये आल्यानंतर आता आंगणेवाडीच्या मंदिरात चाललोय आपल्या सोबत. चला चालूया. तर आपण आंगणेवाडी या देवस्थानापाशी आलेलो आहे. तिथं आम्ही मध्ये चाललोय. इथे एक विहीर आहे. इथं ते थोड्या दिवसांनी जत्रा येणार आहे, म्हणून त्याचे आता कामं चालू आहे. इथे मंदिर आहे, श्रीदेवी बरडादेवी मंदिर बघा. हे मोठं मंदिर, अजून हे छोटं मंदिर आहे. आम्ही मधलं असं दाखवू नाही शकत, म्हणजे प्रॉपर मोठ्या मंदिरातलं आम्ही मधलं दाखवू नाही शकत, कारण की अलाउड नाही आहे तिथं व्हिडिओ वगैरे ते काढण्यासाठी. तर आता पुढं आम्ही शक्यता सिंधुदुर्ग या किल्ल्यावरती जाणार आहे. तर डायरेक्ट आपण जाऊ, भेटूया सिंधुदुर्ग किल्ल्यावर. बाय बाय मित्रांनो. आता मंदिरातून जाऊन आलो. आता आपण चालू सिंधगड किल्ल्यावर. आता आपण बोटीचं तिकीट घेऊन चाललो. तर लाईव्ह लावली वाटतं.
या अशा जेटणीतून आल्यानंतर हा आपला समोर सिंधुदुर्ग हा किल्ला. इथं पाण्यावरती बांधलाय. हा बाबा कसं बांधला असेल पाण्यावरती? पाण्यामध्ये बांधला आहे. तिकडे बेट होते, छोटे छोटे बेट असतात ना, त्याच्यावर बांधलेलं होतं. अच्छा. समुद्राचे छोटे छोटे बेट असतात ना, हां त्याच्यावर बांधलेलं आहे. भगवा झेंडा. तिकडून आलोय. किल्ल्याचा फोटो, झेंड्याचा फोटो झेंड्याचा फोटो येतो का? मध्ये आल्यानंतर महादेव मजा आला. हा मोठा दरवाजा इथं श्री दक्षिणमुखी मारुती मंदिर. दरवाज्यातून प्रवेश केल्यानंतर समोर आहे हे सगळं. ही तुटलेली तोफ, इथं तुटलेली तोफ. महादरवाज्यामधून थोडंसं पुढं आलं गड फिरायला पर पर्सन 5 रुपये. तर थोडंसं पुढं आल्यावर मग एक पाटी दिसेल, त्याच्यातून राईट साईडला एक महापुरुष मंदिर, अजून एक तालाब दिसेल. तिथून समोर आलो. इथं आपण पुढे गेल्यावर चाललं. ही आमची छोटी ट्रॅकर आहे. चला चल ना ग, छोटी ट्रॅकर. तिथे सिमेंटचं काम चालू नाही, रेती काढायचं काम चालू आहे. इथं असेल ना ते? हा बाबा हे बघा दिसतंय. हे बघा बाबा, हे काय? हे असं वाटतं तालाब आहे. तिथे बघा सगळं दिसतंय असं. समोर असं वाटतं की तो राजवाडा काय तटबंदी मोठी केलेली पूर्ण मध्ये राजवाड्याचा अवशेष वाटतं. मध्ये वाड्याचा अवशेष समोर आहे बघा ना, समोर बघा, समोर आहे वाडा पाण्याची. इथं समोर मंदिर आहे. चला मंदिरात. तर महापुरुष मंदिर आहे बघा. हे महापुरुष मंदिर इथं उभं कर रे, असं दिसते का रे आतमध्ये? महापुरुष मंदिर. गणपती बाप्पा बघा छोटेसे. तिकडून आल्यानंतर इथं मध्ये गेलेलो, जिथं की तालाब अजून हे काय बोलता महापुरुष मंदिर आहे. इथून गेलो समोर कोणतं तरी मंदिर काय नाव आहे, शिवराजेश्वर मंदिर आहे. समोर गेल्यावर समोर शिवराजेश्वर मंदिर तिथे चाललो. तिथून समोर आल्यानंतर शिवराजेश्वर देवस्थान मंदिर. तलवार तलवार पण ठेवले. तलवार पण इथं. दर्शन करून आल्यानंतर इथं एक म्युझियम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवार सगळं बघू. आल्यानंतर एक म्युझियम आहे.
तो दरवाजा दूर राहतो. चांद मिनार पहिला दरवाजा बघा हे सगळे. तर हे मराठा नेव्ही म्हणजे असं उडायचं त्यावेळेसचं. कोणता कोणता इथे गणपतीची मूर्ती. ही तलवारी बघा. डाळ पट्ट्यान ते फोटोज दांडे बघा. दुर्बिणी हे मॅग्नेटिक हे काय बोलतो त्याला दुर्बीण. ते तलवार त्याचे कवच. हे शिवाजी महाराजांची पालखी. आता शिवकालीन कुलूप होते सगळे बाहेरचे. नोक खंजीर कटियार. हे काय ग क्रेन. ही क्रेन आहे त्यावेळेसची. कर्णा इन्स्ट्रुमेंट ऑफ कर्णा. चिलखत ढालांचं सगळं इथं. हे बघा हे शिवराई. हे त्यावेळेस पातीले. वाघनाचे बघा. तलवारीचे फेटे महाराजांची पेंटिंग आहे. अकबर सुलतानाने पाठवलं कॉइन उर्दूमध्ये. हा फेटा सरदारांचा पगडा. असे फेटे ढाल झाले. हे बघू शकतात आपण. ढाल बघा त्यावेळेस ढाल. त्यावेळेसची अशी जहाज. हे का बोलतो भाई. डाळ पट्टन ते तोफ आणि गोळे. मातीचा गणपती. इथून आपण थोडंसं पुढे आल्यानंतर इथं श्री महादेवांचं भुयारी मंदिर. हे बघा इथून एक हा भुयारी मार्ग जायला. या साईडला ते उतरायला. हे नंतरून बांधले वाटतं. हे वरचं आहे ते नंतरून बांधले. हा नंतरून बांधले. चोर दरवाजा जात असेल तर चोर दरवाजा जात असेल. मंदिरातून पुढे आलोय. वॉटर रिसर्वर म्हणजे जलाशय इथं आहे. आपण जाऊन बघूया. इथं सागर विहीर. म्हणून तुला जाऊ मनू सागर विहीर नाव दिलेला. एक काका पाणी काढताय. गोड पाणी पूर्ण पाणी गोड ना एकदम. खाली उतरायला पण आहे तर याची जागा. हे बघा ना खाली उतरायला पण येतो. इथं अजून काहीतरी आहे. तिथे जाऊन बघूयात काय ते. तिथं मला असं वाटतं की वॉटर रिसोर्सेस पण आहे. तेच असं वाटतंय. हां सेम आहे.
चला तर आता पुढे जाऊ यात. इथे येले समोर काहीतरी दही भाव. तिकडून समोरून आलं एक श्री भवानी मंदिर आहे. आपण मध्ये जाऊन बघू. भवानी मातेचे मंदिर. सुंदर अशी दगडात कोरलेली मूर्ती आहे. जागा पण मस्त आहे, खूप आहे. त्याला आता आपण हे बंद करू. आलो ते बोट यायचं झालेलं आहे. तर आता आपण जाऊ. गेट पाशी एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताच्यावर अजून पायाचे ठसे. आपण ते बघितल्यानंतर आपले व्हिडिओ एंड होईल. तर थोडीशी खरेदी चालू. त्याच्यानंतर खूप चला.